नमस्कार, स्वागत आहे आपलं द्वारकेश किचनमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत लिंबाच्या सालीपासूनचं लोणचं. लिंबाचं सिरप करताना जे लिंब पिळले जातात आणि त्याच्या ज्या साली उरतात, तर त्यातले बी तर वगैरे सगळे गाळणीमध्ये गेलेले असतात, उरतात फक्त साली. तर ह्या सालीमध्ये सुद्धा खूप सत्व असतं लिंबाच्या सालीमध्ये. तर यापासून बनवणार आहोत आपण सुंदर असं लोणचं. तर चालू करूयात आपण डिटेल रेसिपीला. तर लोणचं तयार करण्यासाठी अगोदर काय करूयात आपण, हे लिंबाच्या साली आहेत ते अगदी बारीक बारीक चॉपमध्ये कापून घेऊयात. एक लिंबाचं साल इथं चॉप करून दाखवते मी तुम्हाला. हे पहा, लिंबाच्या साली एकदम फ्रेश आहेत. कारण सिरप केल्यानंतर आपल्याला लगेचच लोणचं नाही बनवायचं झालं ना, तर त्याला 2 दिवस तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता सालीला. तर इथं 2 दिवस आपण फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे. आता इथं शक्यतो काय करायचं, खूप बारीकही नाही आणि खूप मोठं नाही, असं अगदी मीडियम आकाराची चॉप करून घेऊयात. आता हे लोणचे जर तुम्ही उपासासाठी बनवणार असाल तर याच्यामध्ये फक्त मिरची पावडर, मीठ आणि साखर एवढे 3च इन्ग्रेडियंट्स घालायचे. रोजच्या जेवणासाठी जर वापरणार असाल तर याच्यामध्ये अद्रक, लसूण, मोहरीचे बी किंवा जिरे पावडर हे जे साहित्य तुम्हाला आवडते ते तुम्ही घालू शकता. उपासासाठी बनवा किंवा आपल्या रोजच्या जेवणासाठी बनवा, अगदी अप्रतिम होतं हे लोणचं. पद्धतीने बघा, चॉप करून घ्यायचे मीडियम आकाराचे, बारीक मोठे तुम्हाला जसे आवडेल तसे काप करून घेऊयात. सगळ्या साली याच पद्धतीने कापणार आहोत आपण. तर अशा पद्धतीने इथं मीडियम आकाराचे चॉप करून घेतलेत आपण. लोणचं लवकर मुरण्यासाठी काय करायचं, ह्याला कुकरमध्ये 4 शिट्ट्या काढून घ्यायचे. त्यासाठी काय करायचं, कुकरच्या डब्यामध्ये ह्याला ट्रान्सफर करून घेऊयात असं. आता इथं साधारण घेऊयात 2 साल काढलेले अद्रकचे मोठे तुकडे. आता इथं अद्रकचं काय करायचं, बटाट्याच्या किंवा वांग्याच्या फोडी केल्यासारख्या अशा जाड करायच्या नाही, तर पातळ स्लाईसमध्ये अद्रक कापून घ्यायचं. पातळ स्लाईसमध्ये अद्रक कापल्यामुळं काय होतं, लवकर मुरलं जातं लोणच्यामध्ये. त्याच्यामुळं फोडी न करता स्लाईस करूयात इथं. तर या पद्धतीने आपण अद्रकचे अगदी बारीक बारीक चॉप करून घेतलेले आहेत. तर हे अद्रकचे चॉप आपण ज्या लिंबाच्या साली कुकरच्या डब्यामध्ये घातलेल्या आहेत ना, त्या कुकरच्या डब्यामध्ये हे अद्रकचे बारीक बारीक केलेले चॉप सगळे घालून घेऊया त्या डब्यामध्ये. अद्रक आणि लिंबाच्या फोडी ही चांगले मिक्स करून घेऊयात इथं. डब्यावर झाकण ठेवूयात चांगलं गच्च. आता घेऊयात आपला कुकर आणि कुकरमध्ये टाकूयात आपली कुकरची प्लेट. इथं कुकरमध्ये साधारण 1 ग्लास पाणी घालून घेऊयात इथं. आता ज्या डब्यामध्ये आपण साली उकडायला ठेवलेल्या आहेत, तो डबा झाकणीचा नाही आहे किंवा त्याला स्वतंत्र असं झाकण नाही, तर त्याच्यावर प्लेट झाकून घेतली. पण मोठा फ्लेम झालं की ही प्लेट काय होतं, फ्लेममुळं थडथड उडायला लागते. त्याच्यामुळं काय करायचं, असं वजन ठेवायचं त्या प्लेटवर. त्यामुळं काय होतं, सालीमध्ये पाणी शिरत नाही. मोठ्या गॅसवर आपण ज्यावेळेस कुकर शिजत ठेवतो, प्लेट अगदी गच्च बसली जाते. आता मोठ्या फ्लेमवर आपल्याला कुकरच्या 4 शिट्ट्या करून घ्यायच्या तिथं. गॅसच्या मोठ्या फ्लेमवर 4 शिट्ट्या चांगल्या झाल्या की परत गॅसची फ्लेम एकदम मंद करायची आणि मंद गॅसवर साधारण 5 ते 7 मिनटं फोडी परत उकडून घ्यायच्या. कुकर आता पूर्ण थंड झाला की त्याच्यावरचं झाकण काढून घेऊयात आणि आपण काय करूयात, ठेवलेलं प्लेट त्याच्यावरचं वजन काढून घेऊयात. हे साली अगदी आपल्या छान उकडलेत, मस्त उकडलेत आणि प्लेटवर वजन ठेवल्यामुळं पाणी गेलेलं नाही त्यामध्ये. तर उकडलेल्या साली आपण काय करूयात, कुकरमधून बाहेर काढून घेऊयात डब्याला. तर अशा ह्या लिंबाच्या साली कुकरमध्ये उकडून घेताना एकतर झाकणाचा डब्बा वापरायचा स्टीलचा, नाही तर मग कुकरचा डब्बा ठेवला तर त्याच्यावरती वजन ठेवायचं. त्यामुळं काय होतं, साली चांगल्या उकडल्या जातात अगदी. हे पहा, साली तर चांगल्या उकडलेत. आता ह्याच्यामध्ये आपण घालूयात मसाले. तर सुरुवातीला आपण याच्यामध्ये वापरणार आहोत मिरची पावडर, तुमच्या जरुरीनुसार वापरा. तर लोणच्यासाठी मिठाचाही वापर करणार आहोत आपण. साधारण पोह्याचं 1 ते सव्वा चमचा मिठाचा वापर करणार आहोत. एक आपल्या पोह्याच्या चमच्याने ना, चमच्यावर जिरे चांगले आपले कढईमध्ये मंद गॅसवर भाजून घ्यायचे आणि त्याची पावडर करायची. तर अशा पद्धतीने तर जिरे पावडरचा आपण इथं वापर करणार आहोत. एकदम फ्लेवर येतो लोणच्याला. आता लोणच्यामध्ये आपण घालून घेऊयात साखर. तर लिंबाचं ज्यावेळेस आपण लोणचं करतो ना, त्यावेळेस साखरेचं प्रमाण जास्त लागतं. पण लिंबाच्या सालीचं ज्यावेळेस आपण लोणचं करतो ना, त्यावेळेस थोडंसं साखरेचं प्रमाण कमी लागतं. त्यामुळे इथं अर्धी वाटी इथं साखर घेतली मी. आता इथं घातलेले सगळं साहित्य 1 ते 1.5 मिनिट आपण काय करूयात, चांगले एकजीव करून घेऊयात. त्यामुळं होतं काय, सगळे इन्ग्रेडियंट्स चांगले एकमेकांमध्ये कालवले जातात. मसाल्याच्या डब्यातला जो छोटा चमचा असतो, त्या छोट्या चमच्यानी पाव चमचा हळद घेतली. हळद पण चांगली मिक्स करून घेऊया त्याच्यामध्ये, लोणच्यामध्ये. हळदीमुळं लोणचं भरपूर दिवस टिकतं. आता इथं काय करूयात, एक स्टीलची प्लेट झाकूयात लोणच्याच्या मिश्रणावर आणि 3 दिवसासाठी हे मिश्रण असंच ठेवणार आहोत आपण. अजिबात उघडायचं नाही या मिश्रणाला. तयार केलेलं लोणचं हे 3 दिवसासाठी आपण झाकून ठेवलं होतं. आता रिझल्ट पाहूयात. हे पहा, साली जर आपण उकडून घेतल्या नसताना तर या पद्धतीचं लोणचं आणि या प्रमाणात मुरायला कमीत कमी 7 ते 8 दिवस लागलं असतं. त्यासाठी आपण कुकरमधून 4 शिट्ट्या करून घेतल्या त्याला. आता याला बरणीमध्ये आपण स्टोअर करून ठेवूयात. असंच एक 8 दिवस ठेवायचं आणि नंतर जेवणामध्ये वापरायचं. आता काचेची एक स्वच्छ भरणी घेऊया आतून कोरडी असलेली आणि त्याच्यामध्ये हे लोणचं सगळं भरून ठेवूयात.
आता जेवढ्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत, तेवढ्या सगळ्या रेसिपी अगदी बारीक माहितीसह तुमच्यापुढं शेअर केल्यामुळं थोडंसं व्हिडिओ लाँग होत असेल, पण रेसिपी तुम्हाला उत्तम प्रकारे शेअर करते की नाही, कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तर अशा प्रकारच्या आपल्या लिंबाच्या सालीपासून बनवलेलं लोणचं, अगदी पाचक आणि पौष्टिक असलेलं लोणचं तुम्हाला आवडलं असेल, तर आपल्या द्वारकेश किचनला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूयात नवीन रेसिपीबरोबर.